कोणतीही बाधा मध्ये आणू नये. आपण सांगा, मी श्रवण करेन. देवी, आधी आपण आसन ग्रहण करावे. ये ये. काय र, डोळ्याचं पारणं फिटलं का नाही सोन्याची जेजुरी बघून? हा? आपली सोन्याची जेजुरी हायच अशी. अरे आमच्या बानूचा वाडा तर बघत राहा असा आहे. अरे बानू, ए बानू. असू दे असू. अरे आबा, आबा, अरे तू कसं काय आलास? अगं तुलाच भेटाय आलो आणि यायला याला मी संग घेऊन आलो बघ. आबा काय? अरे त्यासनी दम खाऊ दे की जरा. हे गंगे, पाणी आण जा आणि बिगी बिगी ये. घ्या बा, घ्या. आबा, आज कसं काय येणं केलं सर? बानू, मागच्या वेळेला म्या तुला हात भेटाय आलो होतो. वस्तीवर लोकांनी लय त्रास सहन करायला लागत. खाय काय नव्हतं, प्यायला पाणी नव्हतं. पण तुझ्याबरोबर गारानं मांडाय आलो होतो आणि देवाची कृपा झाली बघ. समजेच समज मिळाल, पोप मिळाल. होय का? वय. अरे हो, कुणासनी धान्य मिळालं, कुणासनी सोनं मिळालं, दागिनं मिळालं, कापडं मिळाली, गावात पाणी आलं. आता समधी जण आनंदात आहेत बघ, सुखी आहेत. देवांची कृपा तर आहेच, पर बानुताईन पायी बी ह्यो देवींचा आशीर्वाद आपल्या वस्तीवर मिळाला आहे बघ. देवींचा आशीर्वाद म्हणजे? वय आबा, अरे वस्तीवर समध्यांचं भलं व्हावं म्हणून लक्ष्मी देवीसनी प्रसन्न करण्यासाठी मला एक वरत मिळालं होतं. देवांचा आशीर्वाद म्हणूनच मला ते वरत ठाव पडलं आणि मग मी ते केलं. अगं म्हणून तर अदुगर मी तुझ्याकडे आलो बघ बानो. अगं तुझ्यामुळेच देवांचे पाय आपल्या वस्तीला लागले, विष्णुदेव आपल्या वस्तीवर आले. खरंच हे समज तुझ्या पायी झालंय बघ. आबा, अरे असं बोलून मला परक करू नकस. तसं नाही. मी काय म्हणतो आबा, होय हे ह्याच्यात काय आणलंय? थांब रे, आता माझ्या मोरा आण बघू. देवी, इतका कसला गहन विचार करत आहात? म्हाळसाचा. ही जेजुरी सोडून म्हाळसा एकांतात गेल्या, कारण सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांना प्रयत्न करायचे होते. परंतु तुम्ही श्री खंडेरायांना सांगितलं की त्यांनी म्हाळसा देवींना सहाय्य करावं, असं का? कारण आता हा प्रवास अखेरच्या टप्प्यात आला आहे. श्री म्हाळसा देवींनी घोषणा केल्याप्रमाणे त्या सत्य शोधून काढतीलच, परंतु त्यासाठी त्यांना योग्य दिशा दाखवणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु अशाने बानूवर अन्याय तर होणार नाही ना? नाही देवी, श्री खंडेरायांनी श्री म्हाळसा देवींना सहाय्य केलं तरी ते सर्व काही थेट सांगतील असं नाही. हे जाणून घ्या आधी. ह्या एका मासात काय घडणार आहे याचाच विचार मी करते आहे. यातले अनेक दिवस तर लोटूनही गेले. आता त्यांच्याकडे सत्य जाणून घेण्यासाठी खूपच कमी दिवस उरले आहेत. देवी, श्री म्हाळसा देवींनी जी घोषणा केली त्यानुसार त्या सत्याचा शोध घेतील. त्यांना आत्मज्ञान होईल, साक्षात्कार होईल. म्हणजे त्याच पार्वती देवी आहेत हे त्यांना कळणार तर? मला तरी असंच वाटतं. परंतु पुढे काय घडेल
हे सांगता येणं कठीण आहे. एक मात्र खरं, जर म्हाळसा देवींना सत्य काय आहे हे कळलं तर श्री खंडेरायांचं या कृतयुगातलं हे अवतार कार्य पूर्ण होणार. हो, म्हणजे आपण देखील क्षीरसागरी जाण्यास प्रस्थान करू शकतो. देवी, मी म्हणते आहे त्यात अयोग्य काहीच नाही. आपलं इथलं कार्य देखील पूर्ण होईल. त्यामुळे आपण इथून प्रस्थान करणंच इष्ट ठरेल. परिस्थिती बघून निर्णय घेऊ. आज काय बिनसला आहे कुणास ठाव. तू थांब, म्या बोलते त्याच्या संग. काय रे रंगा, कसला विचार करतोयस? काय नाही. आता मला सांगणार नाहीस वय? हा, सांग बाबा, काय झालं? तुला ठाव आहे ना, आपल्या वस्तीवर समजाच निसमत काय मिळालं? कुणाला सोनं मिळालं, कुणाला धान्य मिळालं, दागदागिनं मिळालं, खरं आहे हे. आणि आपल्याला काय मिळालं काय? हे माझ्या विमानात आलतं बर का. आपण जर तत वस्ती वाचतो तर आपल्याला बी सोनं नाणं मिळालं असतं. हा, मिळालं असतं की. परत तर लोक उपाशी होते, खायला काय नव्हतं, पाणी नव्हतं. कसं दिस काढायला लागलं असतील आपल्याला नाही ठावं. का याच्या अगोदर आपण काढले नाही वैदिस? खरं बोलतोय तू, चुकीचं बोलत नाही. कसं खरं कसं काय? आता हात जणू आपण चाकरावानी राहतोया. बानूच्या कधी ध्यानात आलं का यासनी कापड द्यावी, एखादं दागिनं मोर करावं, धान्य द्यावं? पण नाही. हवं पण माझं खरं आहे तिचं. राब राब राबतोय ना मग. 2 वेळेला खायला मिळतंय नवं, अजून काय हो आपल्याला? का ना ग? तुला नका असेल तर तुला नग, पण आमासने बोलू नगच. वय मला काय बी नग. हवं आता आपल्याला रोजच्याला खायला मिळतंय, देवांची आणि देवींची सेवा करायला मिळते, रोजच्याला त्यांचं दर्शन होतंय. अजून काय बी नग मला. हा, पण आमासने हवा आहे की. कुणासनी काय हवं आहे? बानू, तू कवा आली ग? मी आत्ताच आली. काय बोलणं चाललं आहे? काय नाही ती असंच आम्ही असं बोलत होतो. वय पर काय, कशाबद्दल बोलत होता? अगं काय नाही, आमचं चालू आहे. तू नग काळजी करू. अगं असं कसं म्हणतीस मावशी? एक तर सकाळ धरणं यो रंगात वाण पाडून बसला आहे. कशा पायी ते बी सांगना झालं. अगं आबा आला होता ना तेव्हा बी असाच बसला होता. आणि आता तू बी मला धड काय सांगना झाली आहेस. अगं खरंच काय नाही. तुला माहितीये ना रंगा कसा आहे त्यो? तू नग विचार करू. हा, तुला काय हवं असेल तर सांग बानू. मला काय बी नका. देवी, आपण आपले डोळे बंद करा.